महाराष्ट्रातल्या गावकसातल्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचं बुलेटिन. सुरुवात हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू आचार, आपला टेस्ट पार्टनर. ज्यांच्याकडे नोंद त्यांनाच कुणबी दाखले मिळणार, सरसकट दाखले मिळणार नाहीत, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य. तर ओबीसींवर अन्याय होऊ देणार नसल्याचं फडणवीसांचं आश्वासन. भाजप खासदारांच्या चर्चा संमेलनात आज उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा होणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी चर्चासत्रातील शेवटच्या सत्रात संबोधन करणार. बीडमध्ये लक्ष्मण हाकेंच्या रॅलीत वाल्मिक कराडच्या समर्थनात घोषणाबाजी. संतोष देशमुख हत्या प्रकरणात कराड अटकेत. मनोज जरांगे आज पत्रकार परिषद घेणार. संभाजीनगरमध्ये उपचारानंतर अंतरवालीला जाण्याकरता निघताना ते पत्रकार परिषद घेणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर. शहरातील विविध विकास कामांसंदर्भात बैठक. संध्याकाळी पत्रकार परिषदेची शक्यता. मुंबईकरांचा लोकल प्रवास आणखी सुसह्य होणार. 2856 एसी डब्यांच्या खरेदी आणि देखभालीकरता मुंबई रेल्वे विकास महामंडळानं निविदा जाहीर केली. हिमाचल प्रदेशच्या मंडी आणि उत्तराखंडमध्ये पुन्हा ढगफुटी. दरड कोसळल्यानं रस्ते बंद. पुढील 48 तासांकरता गुजरात आणि राजस्थानला हवामान विभागानं दिला रेड अलर्ट. लालबागच्या राजाचं विसर्जन. तब्बल 33 तासांनी लालबागच्या राजाला दिला गेला निरोप. पुढच्या वर्षी लवकर याचा झाला जयघोष. काल देशात दिसलं वर्षातलं शेवटचं चंद्रग्रहण. 23 मिनिटांपर्यंत आकाशात दिसला ब्लड मून. रशियाचा युक्रेनवर आतापर्यंतचा सगळ्यात मोठा ड्रोन हल्ला. 805 ड्रोन आणि 13 मिसाईल्स डागली युक्रेनवर. 13 जणांचा मृत्यू. 13,000 पेक्षा जास्त लोक जखमी. आणि भारतानं चौथ्या वेळेस जिंकला आशिया कप. दक्षिण कोरियाचा फायनलमध्ये केला 4-1 पराभव. वर्ल्ड कपसाठीही भारतीय संघ ठरला पात्र. नमस्कार, मी सुवर्णा. बुलेटिनमध्ये सुरुवात करणार आहोत एका स्पेशल रिपोर्टला. सरसकट कुणबी दाखले कुणालाही दिले जाणार नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं. पुरंदरमध्ये झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणासंदर्भातल्या नव्या GRवर भाष्य केलं. हैदराबाद गॅझेटियरमध्ये नोंदी असल्यानं ते स्वीकारलं गेलंय, पण ज्यांच्याकडे नोंदी आढळतील त्यांनाच कुणबी दाखले दिले जातील असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्याचसोबत हे सरकार असेपर्यंत ओबीसी समाजाचं अहित होऊ देणार नाही असंही त्यांनी आश्वासित केलं. मराठवाड्याचे सगळे रेकॉर्ड हे हैदराबाद गॅझेटमध्ये होते आणि म्हणून आपण इंग्रजांचे रेकॉर्ड उपलब्ध नाही म्हणून हैदराबादचे गॅझेटमधले रेकॉर्ड चालतील अशा प्रकारचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे ज्याच्याकडे नोंद असेल त्यालाच सर्टिफिकेट मिळणार आहे. सरसकट सर्टिफिकेट नाही, नोंद असलेल्यालाच त्या ठिकाणी सर्टिफिकेट मिळण्याच्या संदर्भात सोपी कार्यपद्धती आपण केली. यामुळे मराठा समाजाचा खरी नोंद असलेला जो व्यक्ती आहे तो वंचित राहणार नाही, त्याला त्याचा फायदा होणार आहे.
त्याच वेळी ओबीसी समाजाच्या ताटातलं कुठेही काढून घेण्याचं काम आम्ही केलेलं नाही. आणि म्हणून हा निर्णय असा आहे की या निर्णयामुळे मराठा समाजाचं तर हित झालं आहे, पण ओबीसी समाजाचं बिलकुल अहित आम्ही होऊ दिलेलं नाही. आणि मी या ठिकाणी सांगतो, जोपर्यंत हे सरकार आहे, काहीही झालं तरी ओबीसीचं अहित आम्ही होऊ देणार नाही. दरम्यान सरसकटच्या मुद्द्यावरून वडेट्टीवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. 2 सप्टेंबरचा JR हा ओबीसीच्या मुळावर घाव घालणारा JR आहे. सेम डेला 2 सप्टेंबरला पहिला JR ओबीसी साठी, त्यामध्ये मराठा आणि मराठा कुणबी यामध्ये जो JR काढला गेला त्यात पात्र असा शब्दाचा प्रयोग होता. नंतर मात्र त्याच दिवशी अर्धा एक तासाने JR काढून पात्र हा शब्द वगळून म्हणजेच सरसकट याचा अर्थ त्या JRचा निघतो आणि त्यामध्ये प्रचंड मोठा नुकसान ओबीसी समाजाचं होईल अशी सगळी लोकभावना ओबीसी समाजाच्या नेत्यांची आहे. आगामी महापालिका निवडणुकीकरता सगळ्या राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. शिवसेनेनंही मुंबईतील प्रभारी विभाग प्रमुख आणि प्रभारी विधानसभा प्रमुखांची यादी जाहीर केलेली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार 32 प्रभारी विभाग प्रमुख आणि 3 प्रभारी विधानसभा प्रमुखांची नियुक्ती करण्यात आली आहे. ब्रेकनंतर स्वागत. पुन्हा पाहूयात गावाकडच्या बातम्या. देशभरात मतदार यादीतील त्रुटी दुरुस्त करण्यासाठी आणि मतदार याद्या अद्ययावत करण्यासाठी निवडणूक आयोग विशेष व्यापक पुनर्निरीक्षण मोहीम राबवण्याच्या तयारीत आहे. याबाबत 10 सप्टेंबरला दिल्ली इथे सर्व राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गावरती अधिक सुविधासंपन्न एसी लोकल उपलब्ध करण्यात येणार आहेत. त्यानुसार 12 ते 18 डब्यांच्या 238 लोकलसाठी 2856 एसी लोकल डबे खरेदीसाठी निविदा प्रसिद्ध केली आहे. दिवाळी आणि छठ पूजेसाठी प्रवाशांच्या गर्दीचं व्यवस्थापन करण्यासाठी मध्य रेल्वेनं 944 आरक्षित आणि अनारक्षित विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतलाय. मुंबई, पुणे, कोल्हापूर, नागपूर विभागातून कोल्हापूर, सावंतवाडी सोबतच दक्षिण आणि उत्तर भारतातील विविध शहरांमध्ये त्या सोडण्यात येणार आहेत. रेल्वे भूमी विकास प्राधिकरणानं मुंबईतील महालक्ष्मी, वांद्रे आणि परळ येथील रेल्वेच्या भूखंडाचा 99 वर्षांसाठी भाडेतत्वावरती विकास करण्याचा निर्णय घेतलाय. एकूण 80,000 चौरस मीटरहून अधिक क्षेत्रफळ या प्रकल्पांतर्गत भाड्याने दिलं जाणार असून यामधून रेल्वेला सुमारे 8,092 कोटी रुपयांचं उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. म्हाडाच्या विविध गृहनिर्माण प्रकल्पांच्या परिसरातील 149 अनिवासी गाळ्यांच्या ई-लिलावाद्वारे विक्रीसाठी मुदतवाढ देण्यात आली असून सुधारित वेळापत्रकानुसार इच्छुक अर्जदारांना ऑनलाईन नोंदणी आणि अर्ज करण्यासाठी आता 16 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. देशात आधार कार्डसाठी एक सामान्य नेटवर्क प्लॅटफॉर्म तयार करण्याच्या दिशेनं पावलं उचलली जात आहेत. व्हिजन 2047 अंतर्गत सरकारकडनं या योजनेवरती काम केलं जात आहे. या अंतर्गत जन्माच्या वेळी बाळाचं आधार कार्ड तयार केलं जाईल आणि अंगणवाडी, शाळा आणि महाविद्यालयापर्यंत फॉलोअप सिस्टीम तयार केली जाईल. राज्यातील इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाच्या कॅप प्रवेशाच्या 4 फेऱ्यांनंतर आतापर्यंत 1,41,905 विद्यार्थ्यांनी विविध महाविद्यालयांमध्ये प्रवेश निश्चित केला आहे. तसंच प्रवेशासाठी जवळपास 60,000 जागा रिक्त असून त्या संस्थात्मक फेरीत भरल्या जाणार आहेत. MSc CET एक्झाम राज्याच्या तंत्रशिक्षण विभागानं व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या कॅप फेरीनंतर आणि संस्थात्मक कोट्यातील रिक्त राहिलेल्या जागांवरती प्रवेश मेरिटनुसारच देण्याचे निर्देश दिलेत. यासाठी पारदर्शक पद्धती राबवण्याची सूचना केली आहे. कॅप फेऱ्यांमध्ये प्रवेश मिळू न शकलेल्या विद्यार्थ्यांना संस्थात्मक स्तरावरती प्रवेशासाठी अर्ज करता येणार आहे. वादळी वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे विविध बंदरांमध्ये 7व्यांदा धोक्याचा इशारा देणारा 3 नंबरचा बावटा लावण्यात आलाय. त्यामुळे शनिवारपासूनच गेटवे एलिफंटा, गेटवे JNPA, मोराभाऊचा धक्का, करंजा रेवस या मार्गावरील सागरी प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली आहे. यंदा प्रथमच मुंबईतील POP गणेशमूर्तींचं विसर्जन झाल्यानंतर त्यांची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट आणि पुनर्वापर करण्याचा निर्णय पालिका प्रशासनानं घेतलाय. या पार्श्वभूमीवर पालिकेकडे विसर्जित झालेल्या 11 दिवसातील गणेशमूर्तींचं तब्बल 1,982 मेट्रिक टन वजनाचे POP संकलित करण्यात आलंय. मुंबईच्या गणेशोत्सवादरम्यान निर्माल्याच्या संकलनासाठी पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून विशेष प्रयत्न करण्यात आले.
मुंबईतील विविध विसर्जनस्थळी एकूण 594 निर्माल्य कलश आणि 307 निर्माल्य वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. त्याद्वारे एकूण 508 मेट्रिक टन निर्माल्य संकलित केले गेले. धुळ्यात गणपती विसर्जन करून घरी परतत असताना शहरातील एका तरुणाचा भीषण अपघातात मृत्यू झालाय. धुळे शहराला लगत असलेल्या मुंबई आग्रा महामार्गावरील कोंडाणे फाट्यावर दुचाकीचा अपघात झाला. यावेळी त्याचा जागीच मृत्यू झालाय. खून, चकमक, जाळपोळ अशा गंभीर गुन्ह्यामध्ये आरोपी असलेल्या जहाल माओवाद्याला गडचिरोली पोलिसांच्या विशेष पथकानं अटक केली. तेलंगणातील हैदराबादमध्ये त्याला अटक झाली असून शंकर उर्फ अरुण येरा मिच्चा असं अटक करण्यात आलेल्या जहाल माओवाद्याचं नाव आहे. त्याच्यावर 2 राज्यात मिळून 5 लाखांचं बक्षीस होतं. चंद्रग्रहणाच्या पार्श्वभूमीवर नागपूरच्या कोराडीतील महालक्ष्मी जगदंबा मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आलं. आज दुपारी 12 वाजेपर्यंत मंदिर बंद असेल आणि नियमित पूजा उपचार करूनच मंदिर दर्शनासाठी खुलं केलं जाईल. पालघर जिल्ह्यात मागील 3 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. पावसामुळे धामणी धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली असून सूर्या नदीत 20,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धामणी धरणाचे 5ही दरवाजे 20 सेंटीमीटरनं उघडण्यात आले. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. येत्या 48 तासात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. उत्तर महाराष्ट्र, कोकण घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढणार आहे. पालघर आणि नाशिकच्या घाटमाथ्यावरती जोरदार पावसाची शक्यता आहे. कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीनंतर कचरा साफ करताना एक डंपर भरेल इतक्या चपला कर्मचाऱ्यांनी जमा केल्यात. विसर्जन मिरवणुकीत प्रचंड गर्दी झाली होती. यावेळी गर्दीला आवरणं पोलिसांना शक्य झालं नाही. त्यामुळे ढकलाढकली झाली. त्यामुळे महाद्वार रोडवरती चपलांचा अक्षरशः खच पडला. बुलढाण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागे असलेल्या 300 फूट टॉवरवरती चढून युवकांनी शोले स्टाईल आंदोलन केलं. राजू भीमराव या तरुणाची शेतजमीन येळगाव धरणामध्ये गेलेली आहे. तर उर्वरित जमिनीवरती नगरपालिकेनं सुशोभीकरणाचं काम सुरू केलंय. या कामाला विरोध करत जमीन मिळवून देण्याची मागणी या तरुणानं केली. पंढरपूरमध्ये म्हसवड माळशिरस मार्गावरती शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. नीरा देवघर धरणाचं पाणी माळशिरस तालुक्याला देण्याची मागणी करण्यात आली आहे. तातडीनं ही मागणी पूर्ण करण्याची मागणी आहे. नागपुरात काही दिवसांपूर्वी पूर्व नागपूरचे भाजप आमदार कृष्णा खोपडे आणि पदवीधर मतदारसंघाचे काँग्रेस आमदार अभिजित वंजारी यांचे कार्यकर्ते भिडले होते. मात्र दोन्ही आमदार गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात एका मंचावरती काल बघायला मिळाले. दोन्ही नेत्यांनी हस्तांदोलन करत एकमेकांशी संवाद साधला. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. चंद्रग्रहणामुळे जळगाव शहरातील पुरातन राम मंदिर, चिमुकले राम मंदिर, शनी मंदिरासोबतच विविध मंदिरं दर्शनासाठी काल बंद होती. ग्रहण समाप्तीनंतर महापूजा करूनच मंदिर भाविकांसाठी खुलं केलं जाईल. पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक तब्बल 32 तासांपेक्षाही अधिक वेळ चालली. गेल्या वर्षी विसर्जन मिरवणुकीला 28 तासांचा वेळ लागला होता. तो रेकॉर्ड सुद्धा यंदा मोडीत काढलाय. यंदा मिरवणूक कमी वेळेत करण्यासाठी पुणे पोलिसांचे प्रयत्न अपयशी ठरले. जळगावच्या कासोदा इथे दरवर्षीप्रमाणे यंदा देखील महादेव मंदिर परिसरात संत श्री अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा झाला. सप्ताहाचं यंदाचं 72वं वर्ष असून भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. ती 234व्या जयंतीनिमित्तानं आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांना अभिवादन करण्यात आलं. महाराष्ट्राचं आराध्य दैवत खंडोबाच्या गडकोट पायरी मार्गावरील उमाजी नाईकांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. हिंगोलीमध्ये बंजारा समाजाकडून मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. या मेळाव्यानिमित्तानं शहरातील नांदेड नाका ते महावीर भवनापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत मोठ्या संख्येनं बंजारा समाजाच्या नागरिकांनी सहभाग घेतला. अकोल्यात एका 16 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवरती बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चाकूचा धाक दाखवत तौहिद वैद्य या नराधमानं हे कृत्य केलं. या प्रकरणी डाबके रोड पोलिसांकडून फरार आरोपींचा शोध सुरू आहे. या सगळ्या बातम्यांसोबतच या बुलेटिनमध्ये मी इथेच थांबते. मात्र पुढच्या बुलेटिनमध्ये तुमच्यासोबत असेल माझ्या सहकारी सुवर्ण. धन्यवाद.